महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत आदिवासी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी भगिनी निवेदिता आदिवासी महिला सक्षमीकरण योजना राबविण्यात येत आहे। या योजनेअंतर्गत पात्र आदिवासी महिलांना वैयक्तिक तसेच सामूहिक स्वरोजगारासाठी 100% शासकीय अनुदान दिले जाणार आहे। तर आदिवासी विकास, कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विभागाच्या समन्वयातून योजना राबवली जाणार आहे। तर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या मार्फत पात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन केले जात आहे। भक्त बुलंदशाह उईके गोंडराजे नागपूरला ज्याने संस्थापक आहे आणि बसवलं असे आमचे भक्त बुलंदशाह राजे उईके यांच्या जयंतीच्या निमित्तानं मागच्या वर्षापासून आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून आदिवासी समाजाचे महापुरुष जे आहे महापुरुषांची जयंती उत्सव, आमचा गौरवशाली इतिहास, आमची आदर्श संस्कृती, देवदैवत अस्मिता हे कायम राहिली पाहिजे, जिवंत राहिली पाहिजे आणि मुलांना आजही याची आठवण झाली पाहिजे, अविस्मरण झालं नाही पाहिजे। हाच हेतू आणि उद्देश ठेवून देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या सर्व महापुरुषांची जयंती आम्ही साजरी करतो। त्याच्यातला एक भाग म्हणून नागपूर येथे आमचे गोंडराजे यांची जयंती आम्ही साजरी केली, उत्साहात साजरी केली, शासनाच्या वतीने केली आणि सर्व महाराष्ट्रातील तमाम माझ्या आदिवासी बांधवांना मनापासून शुभेच्छा देतो। लोकवाहिनी मीडियासाठी रोशन बोकडे यांची रिपोर्ट, नागपूर।